धारक असल्यामुळे त्या शेतकऱ्याची त्या ठिकाणी गुंतवणूक करण्याची क्षमता कमी आहे. ज्यावेळेस शेती मोठी असते, ज्यावेळेस गट असतात, त्यावेळी वेगवेगळ्या प्रकारे गुंतवणुकीची क्षमता उभी होते, गुंतवणूक करता येते. गुंतवणुकीकरता जी काही आपल्याला यांत्रिकी करायची आहे ती आपल्याला त्या ठिकाणी घेता येते. पण एक साधा शेतकरी हा मात्र अशा पद्धतीची गुंतवणूक करताना त्याकडे ती क्षमता नसते. आणि त्यामुळे आपण पाहतोय की सातत्याने शेतीचा उत्पादन खर्च वाढतोय आणि त्या उत्पादन खर्चाच्या तुलनेमध्ये शेतमालाचे जे भाव आहेत हे भाव मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ठरवते. त्यामुळे ते भाव वाढण्याची एक कुठेतरी सीमा असते. आपण बघतो की केंद्र सरकार देखील वेगवेगळ्या पद्धतीनं हमी भाव देतो. पण हे जे हमी भाव असतात हे हमी भाव देखील वाढत्या किमतीच्या तुलनेमध्ये शेतकऱ्यांना खूप समाधान देतील अशी परिस्थिती नसते. अनेक वेळा शेतकरी हमीभावाने विकण्याच्या आधी आपल्या शेतीमध्येच बांधावर विक्री करून टाकतो. त्यामुळे अनेकदा मग त्याचा फायदा कुठेतरी मध्यस्थ असतो, व्यापारी असतो, त्याला मिळतो. असे अनेक प्रश्न आज आमच्या शेतीपुढे उभे झाले आहेत. आणि मग या सगळ्या प्रश्नांचं उत्तर काय आहे? याचं उत्तर आहे की शेतीची पद्धती बदलणं. याचं उत्तर आहे शेतीमध्ये आधुनिकीकरण आणणं. याचं उत्तर आहे की शेतीमध्ये तंत्रज्ञान आणणं. आणि त्याकरता आपल्याला शेती क्षेत्रातलं संशोधन आणि ते संशोधन शिकवणारे, ते संशोधन आपल्या शेतकऱ्यांकडे, तरुणाईकडे पाठवणारे, पोचवणारे अशा प्रकारचे अनेक महाविद्यालय लागतील. आणि आज हे इतकं सुंदर महाविद्यालय या ठिकाणी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीनं तयार करण्यात आलेलं आहे. माझा विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये शेतीमध्ये जे संशोधन होईल त्या संशोधनाचं केंद्र हे महाविद्यालय या ठिकाणी असेल आणि त्याचा निश्चितपणे आमच्या शेतकऱ्यांना फायदा मिळेल. आज आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात शेतीच्या क्षेत्रामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीनं परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतो. मग पाण्याचं व्यवस्थापन असेल, एकात्मिक कीड व्यवस्थापन असेल, त्या ठिकाणी जी काही वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या जमिनीचा पोत सुधारण्याकरता वेगवेगळ्या उपाययोजना असतील, खतांचं त्या ठिकाणी व्यवस्थापन असेल, अशा सगळ्या गोष्टी आज आपण करण्याचा प्रयत्न करतो. आणि या सगळ्या गोष्टी योग्य क्षमतेनं कशा वापरता येतील, कारण आपण आज पाहतोय देशामध्ये अनेक राज्य, जी राज्य उत्पादकतेमध्ये खूप पुढे होती, पण आज ती राज्य कुठेतरी उत्पादकतेच्या एका अंतिम सीमेवर पोहोचली आहे आणि आता तिथली उत्पादकता कमी होते. कारण मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांच्या उपयोगामुळे त्या ठिकाणच्या मातीची जी क्षमता आहे ती क्षमता कमी झालेली आहे. आणि ती क्षमता, उर्वरक क्षमता, त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं नॅचरल कार्बनची जी काही व्यवस्था आहे, या सगळ्या गोष्टी कमी झाल्यामुळे आज उत्पादकता कमी होताना दिसते. आणि म्हणूनच आपण अनेक नवीन प्रयोग करतो. आज त्या प्रयोगाच्या माध्यमातून शेतीमध्ये आपल्याला कशा पद्धतीनं प्रिसिशन आणता येईल, शेतीमध्ये ज्या गोष्टी आपण वापरतो त्या गोष्टीचा वापर हा कमीत कमी कसा करता येईल आणि कमी वापरामध्ये जास्तीत जास्त फायदा कसा घेता येईल, अशा पद्धतीनं आपल्या संपूर्ण व्यवस्था उभ्या करणं. जसं आपण बघतो की इस्रायलमध्ये फर्टिगेशनचं तंत्रज्ञान आल्यानंतर इस्रायल सारखा देश ज्या ठिकाणी वाळवंट आहे, ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे, त्या ठिकाणी त्यांनी फर्टिगेशनच्या माध्यमातून प्रिसिशन ऍग्रिकल्चरचा अवलंब केला आणि शेती क्षेत्रामध्ये सर्वात मोठी क्रांती त्यांनी केली. तशा पद्धतीचं कार्य हे आपल्याला आपल्या राज्यामध्ये आणि आपल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायचं आहे. आणि म्हणूनच आज वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आपण ठिबक सिंचनाच्या माध्यमातून शेतीमध्ये पाण्याचा महत्तम वापर झाला पाहिजे. त्यासोबत त्याला जोडून आपल्याला कशा पद्धतीनं खतांचा वापर करता येईल असा आपण प्रयत्न करतो. वेगवेगळे न्यूट्रिएंट जे आहेत ते वापर करत असताना केवळ एक शेतकरी वापरतोय म्हणून दुसऱ्या शेतकऱ्यांनी वापरण्यापेक्षा कुठेतरी सायंटिफिक पद्धतीनं, वैज्ञानिक पद्धतीनं आमच्या कृषी शाळांनी, आमच्या कृषी विद्यापीठांनी, आमच्या महाविद्यालयांनी त्या संदर्भात मार्गदर्शन करून आणि मग त्याचा वापर झाला तर आपल्याला उत्पादन खर्च जो आहे तो निश्चितपणे कमी करता येईल.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.